येणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे विरोधी पक्ष नेता विना होतं हे काही पहिल्यांदा होत नाहीये. हे मागचे 2-3 अधिवेशन जर तुम्ही पाहिले तर त्यालाही विरोधी पक्ष नेता नव्हता. परंतु विरोधी पक्ष नेता न होण्यामागचे कारण वेगळे आहेत. तुमचं जर संख्याबळ नसेल तर तुम्हाला विरोधी पक्ष नेता कसं घोषित करायचं? काही कायद्याचे काही तरतुदी आहेत ना. परंतु यांचा एकच सपाटा लागलेला असतो, आम्हाला विरोधी पक्ष नेता घोषित करा. अरे तुम्ही त्या पक्षाचे गटनेते आहात. तुम्हाला पूर्ण संधी हे विधानसभा अध्यक्ष किंवा विधान परिषदचा सभापती देत असतो. तुम्ही तुमची भूमिका स्पष्टपणे मांडा ना, आक्रमकतेने मांडा, जनतेच्या प्रश्नावर बोला. परंतु विरोधी पक्ष नेता पद नाही ह्याच एक मुद्दा घेऊन बोलणं हे कितपत योग्य आहे? म्हणून आता याही अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेता होऊ शकत नाही. तरी त्याच गोष्टी घेऊन जनतेचे असलेले प्रश्न जे महत्वाचे आहेत, जे त्यांच्याशी निगडीत आहेत, त्या प्रश्नावर या विरोधी पक्षाच्या आमदारांनी बोललं पाहिजे अशी लोकांची धारणा असते. परंतु ते सोडून आम्हाला आमची खुर्ची कशी महत्वाची आहे यावर जे बोलतात ते अधिवेशनामध्ये मागच्याही वेळेला पाहिलं आपण, ते कधी सक्सेस झाले नाहीत. अधिवेशनातून असंच गेलं. काही त्यांचा कोणताही प्रखर असा मुद्दा त्यांनी मांडलेला नाही. आणि याही अधिवेशनामध्ये हे यांच्यामध्ये एक मत नसल्यामुळं आणि एक वाक्यता नसल्यामुळं हे कोणताही प्रश्न मांडणार नाहीत. या अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षालाच जनतेची बाजू घेऊन त्यांच्यासाठी असलेल्या उपाययोजना याच्यावरच सरकारलाच खुलासे करावे लागतील.